मित्रांनो, 12वीची परीक्षा जवळ आली आहे आणि पहिला पेपर असणार आहे इंग्लिश आणि त्यानंतर असणार आहे मराठी. तर मग मराठीचा अभ्यास कसा करायचा आहे? आय नो की आपण वर्षभर मराठीचा अभ्यास नाही करत, कारण अर्थातच आपण इतर बऱ्याचशा एक्झाम्सची तयारी करत असतो 12वी बरोबर आणि इतर बरेचसे विषय आपल्याकडे असतात. पण तरीसुद्धा आता आपल्याकडे जो पेपर आहे आणि आता जो काही आपल्याकडे वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण कसा अभ्यास केला पाहिजे हे आपण बघणार आहोत. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जास्त आपल्याला आता अभ्यास करण्यासाठी वेळ नाहीये. त्याच्यामुळे आपण पटापट स्ट्रॅटेजी बघणार आहोत. लास्ट मोमेंट स्ट्रॅटेजी असणार आहे ही. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक्झामसाठी काय महत्त्वाचं आहे आणि अर्थात मराठीमधल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या 10वी पर्यंत ऑलरेडी होत्या. मग त्याच्याकडे आता लक्ष देऊन काही उपयोग नाहीये, कारण ते तुम्हाला येतं. मग काय नव्याने करायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिला विभाग आहे तो म्हणजे गद्य विभाग आणि 20 गुणांसाठी हा विचारला जातो. तर याच्यामध्ये ना तुमच्याकडे उतारा दिलेला असतो. बरोबर आहे? तुम्हाला उताराच्या आधारे फक्त प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. राइट? मग आता हे तर तुम्ही 10वी पर्यंत करत आला होताच की, म्हणजे 11वी मध्ये पण तुम्ही हेच केलं, उतारा वाचून फक्त प्रश्नांची उत्तरे लिहिली. मग त्याचा आता अभ्यास करायची काही गरज आहे का? तर मला नाही वाटत काही गरज आहे. कारण तुमची भाषा मराठी आहे, तुम्हाला मराठी वाचता येतं, लिहिता येतं. तुम्ही आतापर्यंत सरावही केलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये डिफिकल्ट असं काहीच नाही. एकदा का तुम्ही उतारा वाचलात आणि समजून घेतलात, की तुम्हाला कळेल, की उतारावरती या ठिकाणी काय विचारलंय, की कारणे द्या विचारलंय. मग या आहे अशा लाईन्स तुम्हाला याच्यामध्ये शोधायच्या आहेत आणि त्याचं कारण तुम्हाला शोधायचं आहे. विधाने पूर्ण करामध्ये पण सेम लाईन तुम्हाला शोधायच्या आहेत आणि पुढे जे काही लिहिलंय ते लिहायचं आहे. त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. सो याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाहीये, काही डिफिकल्ट नाहीये. सो इव्हन तुम्ही आता पाठ जे काही तुम्हाला आहेत पुस्तकामध्ये त्याचा अभ्यास नसेल केला, केला असेल तर अत्युत्तम. पण जर नसेल अभ्यास केला तरी पण चालणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. डायरेक्टली तुम्हाला पेपरमध्ये उतारा वाचायचा आहे आणि तुम्हाला जर टेन्शन येत असेल आता मराठीचं, तर बघा, व्हिडिओ पॉज करा. हा उतारा वाचा, जेणेकरून आत्ताच आपण त्याची प्रॅक्टिस करूयात आणि ही खूप चांगली प्रॅक्टिस आहे. कारण काय माहितीये का, नंतर परत तुम्ही पेपर डाउनलोड करणार, मग वाचत बसणार. यापेक्षा बेस्ट आहे की माझ्याबरोबरच रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ संपायच्या आत इतका कॉन्फिडन्स नक्की येईल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. ठीक आहे? सो आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज केला असेल आणि हे रीड केलं असेल. प्लीज माझं ऐका. जो काही सल्ला मी देते तो अतिशय तुम्हाला उपयोगी पडणार आहे. एक्झामच्या वेळेस तुम्हाला नक्की आठवेल हे. सो आय होप तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून उतारा वाचला असेल. आता ट्राय करा की तुम्हाला या या ज्या ओळी आहेत त्या उतार्यामधून वाचलेल्या आठवतायत का? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला उतारा कळलेला आहे आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे पण कळलेलं आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने हे 2 प्रश्न आहेत. त्यानंतरचा प्रश्न असतो, एक तर तुम्हाला 2 या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वमत अभिव्यक्तीमध्ये 4 गुणांसाठी, की उगाच भावविवश होऊन वेगवान होऊ नये. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा मग वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा. आता याच्यामध्ये ना एक जो प्रश्न असतो, तो असा असतो की तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये पूर्ण एक्सप्लेन करायचा आहे. म्हणजेच पण तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे उताराचा आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. पण दुसरा जो प्रश्न असतो ना, तो एकदम जनरल असतो. त्याच्यामध्ये उताराचा असा मोस्टली काही संबंध नसतो. आता याच्यामधलं कुठलं सोडवणं ईझी आहे? तर जर तुम्हाला उतारा चांगल्या पद्धतीने समजलेला असेल, तर मग तुम्ही पहिला प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला जर या वाक्याचा अर्थच नाही कळला, तर मग हा प्रश्न तुम्ही सोडवायला घ्यायचाच नाहीये. आधी तर दोन्ही प्रश्न वाचायचे आहेत. त्यापेक्षा मग दुसरा प्रश्न घ्या, वाहन चालवताना काय काळजी घेतली पाहिजे, हेल्मेटचं काय केलं पाहिजे किंवा गाडी चालवताना वेग किती असला पाहिजे वगैरे, वगैरे. हे सगळं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. दुसरी गोष्ट, हा प्रश्न 4 मार्कांसाठी आहे आणि 4 मार्कांसाठी आहे म्हणजे तुम्हाला एक कमीत कमी 8 ते 9 ओळींचं उत्तर तरी लिहिलंच गेलं पाहिजे. त्यापेक्षा कमी लिहिलं तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. आणि मराठीचा पेपर आहे, भाषेचा पेपर आहे, त्याच्यामुळे जितकं लिहाल तेवढं कमी पडतं. ठीक आहे? मग त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सजेस्ट करेन, की जो असा ओपन एंडेड क्वेश्चन आहे, म्हणजे मुक्त प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये उताराचा काही संबंध नाही, तो शक्यतो निवडा. पण तुम्हाला ऑलरेडी उतारा माहिती आहे, ऑलरेडी याचं उत्तर माहिती आहे, तर मग तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण लिहू शकता. आता बघा, त्याच्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे, आता दुसरा उतारा आपल्याकडे आहे आणि याच्यामध्ये पण सेम प्रकारचे प्रश्न आहेत, की उत्तरे लिहा. मग हे तुम्हाला शोधण्याच्या मागची कारणं लिहायची आहेत किंवा सवाल लिहायचे आहेत किंवा मग या ठिकाणी परशा पहिलवानाची 2 वैशिष्ट्ये. तर उतारा वाचला की तुम्हाला हे कळेलच. तर अगेन बघा, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, उतारा वाचायचा आहे आणि दंतकथावरचा हा उतारा आहे. आय होप की तुम्हाला चॅप्टर काय आहे ते माहिती असेल, ॲटलीस्ट समरी माहिती असेल आणि इव्हन नसेल माहिती तर मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत बरेचसे चॅप्टर्सचे, चेकआउट करू शकता किंवा तुम्ही हे काम करू शकता की डायरेक्टली उतारे वाचून तुम्हाला उत्तरं येत आहेत का ते बघा. ही प्रॅक्टिस पण अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हे आलं ना डायरेक्टली उतारा वाचून लिहायला, तर मग तुम्हाला ना उतारे माहिती असण्याची काहीच गरज नाही. तुम्ही एक्झाममध्ये डायरेक्टली हे ऑन द स्पॉट लिहू शकता. ठीक आहे? सो त्यासाठी ही प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्त्वाची आहे. आय होप की तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचलं असेल. त्याचा पुढचा पार्ट या ठिकाणी आहे थोडासा. हा पण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आता याच्यावरचे पहिले 2 प्रश्न तर आपण बघितले. उतारा वाचले की तुम्हाला ते प्रश्न कळतीलच. पण तिसरा प्रश्न आहे अभिव्यक्तीचा,
याच्यामध्ये पहिलं तर असं आहे की परशाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दांमध्ये लिहा. अर्थात तुम्हाला उतारा कळला असेल त्याच्या आधारेच तुम्हाला हे व्यक्तिचित्र जे आहे तर ते लिहायचं आहे. आणि दात दुखीच्या अनुभवाचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. हे अगेन पूर्णतः तुमच्यावरती प्रश्न आहे. याचा आणि उत्तराचा काही संबंध नाहीये. मग अर्थात तुम्ही याचं उत्तर कसंही लिहू शकता. आपण म्हणतो ना की फॉर्मल आणि इन्फॉर्मल असतं. तर अशा पद्धतीने पहिला प्रश्न जो आहे तो फॉर्मल उतार्यावरती आधारित आहे. पण दुसरा प्रश्न जो आहे तर तो इन्फॉर्मल तुम्ही याच्यामध्ये काय पण लिहू शकता अशा प्रकारचा आहे. सो अगेन 4 मार्काचा असल्यामुळे ना मिनिमम 8 ते 9 ओळी लिहिणं कंपल्सरी आहे. सो त्या दृष्टीने तुम्ही प्रश्न निवडा. म्हणजे असा प्रश्न निवडा की त्याच्यावरती तुम्ही लिहू शकाल. आता अर्थात तुम्ही जर पहिला निवडलात आणि तुम्हाला कळलंच नाही की नेमकं परशाचं काय व्यक्तिमत्व आहे किंवा कसा आहे तो, हेच नाही कळलं तर तुम्ही कसं काय लिहू शकाल? त्याच्यामुळे लिहिण्याआधी थोडासा विचार करा. पटापट करायचा आहे पण अर्थात कारण एक्झामसाठी टाईम कमी आहे आपल्याकडे आणि मग त्यानुसार तुम्ही लेखन जे आहे तर ते करणार आहात. 4 मार्कात असल्यामुळे मिनिमम 8 ओळी. त्यानंतर बघा तुम्हाला खाली एक उतारा बघायला मिळतोय आणि हा जो उतारा आहे अपठित उतारा आहे. आता अर्थात उतारा कुठलाही असला तरी पण तुम्हाला तो कळला की तुम्ही आरामात प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. आता याच्यामध्ये जो पहिला प्रश्न असणार आहे तो अगेन एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा कारणे लिहा किंवा विधानं पूर्ण करा किंवा चुकी बरोबर लिहा, पर्याय निवडून योग्य पर्याय निवडून लिहा. तर अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत पहिल्या याच्यामध्ये, जे की आहेत 2 मार्कांसाठी. आणि नंतरचा जो काही प्रश्न असेल तर तो याच ह्याच्यामधून जसं की फॉर एक्झाम्पल इथे कसं आहे, खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा. तर अशा प्रकारे उतार्यावरती आधारित स्वमतवाला नाही पण उतार्यामध्ये उत्तरं मिळतील अशा प्रकारचा प्रश्न इथे असणार आहे, जो की अगेन 2 गुणांसाठी आहे. तर तुम्हाला मिनिमम 4 ते 5 तरी गुणवैशिष्ट्ये जी आहेत तर ते उतार्यामध्ये लिहायची आहेत. 2 मार्कांसाठी असल्यामुळे थोडंसं बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला मोठं लिहावं लागणार आहे. एक 5 ते 6 ओळींचं उत्तर असावं असं बघायचं आहे. थोडंसं तुम्ही त्या गुणवैशिष्ट्यांना एक्सप्लेन पण करू शकता. ती का असावीत वगैरे हे पण सांगू शकता. ठीक आहे. तर हे झालं गद्य विभाग. गद्य विभागामध्ये 2 पठित गद्य येतात आणि 1 अपठित गद्य येतं. तुम्ही जर अभ्यास नसेल केला तर तिन्ही तुम्हाला अपठित प्रमाणे ट्रीट करायची आहेत. उतारा वाचायचा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लक्षात ठेवा की हीच मेथड जी आहे तर ती बरोबर आहे. इव्हन तुम्ही घरातून कितीही उतारे वाचून गेलात, एक्झाममध्ये नाही आठवलं तर मग काय उपयोग? त्यापेक्षा ब्रेनला असं ट्रेन करा की तुमच्यासमोर कुठलाही उतारा आला तरी पण तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे बघा पद्य. आता पद्यासाठी काय असतं? अगेन तुमच्यासमोर कविता असते आणि कवितेवरती आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. आता बघा, ही जी कविता आहे रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाया माझा मोकळा. ही जी कविता आहे तुम्हाला माहिती असेल. इन केस नसेल माहिती, तर पाठ तर आपण तसेही नाही वाचत आहोत. पण कविता ॲटलिस्ट वाचा. याचं कारण असं आहे की पाठाप्रमाणे सोप्या नसतात कविता समजायला. त्याच्यामुळे तुमच्याकडे ॲटलिस्ट तुम्ही 2 ते 3 तासांचा वेळ जरी दिलात ना, तरी पण तुम्ही सगळ्या कविता आरामात करू शकता. 2 ते 3 तास पण खूप झाले. तुम्हाला फक्त वाचायची आहे कविता, अर्थ समजला तर ठीक आहे. अदरवाईज तुम्ही व्हिडिओज चेक करू शकता जे मी अपलोड केलेले आहेत ते किंवा डायजेस्ट रेफर करू शकता. त्याच्यामध्ये ऑलरेडी आन्सर असेल म्हणजे एक्सप्लेनेशन असेल ते. ठीक आहे. सो हे तुम्हाला करायचं आहे आणि खूप कमीत कमी वेळात तुमच्या ज्या कविता आहेत त्या सगळ्या होतील. आता बघा कवितेमध्ये किंवा पद्यामध्ये कुठल्या कवितांवरून प्रश्न विचारले जातात. तर पहिली कविता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते रोज मातीत. ही कविता कन्सिडर नाही केली जात एक्झामसाठी. त्यानंतर आहे रे थांब जरा आषाढ घना. त्यानंतर आहे रंग माझा वेगळा जे की इथेच तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर आहे विंचू चावला, समुद्र कोंडून पडलाय, आरशातली स्त्री आणि नेक्स्ट आहे येस. सो बेसिकली 1, 2, 3, 4, 5, 6 फक्त 6 कविता तुमच्याकडे आहेत पद्य विभागासाठी. त्यातली कुठलीतरी एक प्रश्नोत्तरांसाठी येते. कुठलीतरी एक जी आहे तर ती खालील ओळींचा अर्थ लिहा यासाठी येते. त्यानंतर कुठलीतरी एक जी आहे तर ती काव्य सौंदर्यासाठी येते आणि कुठलीतरी एक जी आहे तर ती रसग्रहणासाठी येते. म्हणजे या 6 पैकी ॲटलिस्ट 4 कविता तुम्हाला एक्झाममध्ये येणारच आहेत. त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की तुम्ही कवितांचा अभ्यास कराल. भले चॅप्टर्सचा नाही केला पण कवितांचा करायचा आहे. आता ही कविता व्हिडिओ पॉज करा आणि कविता वाचून घ्या. हवं तर टेक्स्टबुक मधून वाचून घ्या आणि आता तुम्हाला व्हिडिओ ऑन करून याचे आन्सर्स द्यायचे आहेत. की बघा एका शब्दात उत्तरं लिहा आहेत तर तुम्ही कवितामधून बघून लिहू शकता. पुढील ओळींचा अर्थ लिहा. यासाठीच तुम्हाला मी सांगितलं होतं की कविता आणि कवितेचा अर्थ वाचा. म्हणजे तुम्हाला कवितेचा ओळींचा अर्थ पण कळेल आणि त्यानुसारच कवितेच्या ओळी कुठल्या आहेत हे पण कळेल किंवा व्हाईस वर्सा पण कळेल. आणि त्यासाठी अर्थ वाचून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कारण कविता इतकी इझी नसते. काही कविता असतात, पण काही कविता इतक्या इझी नसतात, की आपण वाचून लगेच कळेल आपल्याला असं नाही होत. नेक्स्ट आहे अभिव्यक्ती. अभिव्यक्तीमध्ये ना तुम्हाला काहीतरी प्रश्न असतो ज्याचं उत्तर स्वतःच्या शब्दांमध्ये, स्वतःच्या भावनांनुसार द्यायचं असतं. आता सुख आणि दुःख याविषयी तुमच्या भावना तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये मांडायच्या आहेत. 4 मार्कांसाठी आहे म्हणजे साधारणतः एक 8 ते 9 ओळींचं उत्तर लिहिता आलं पाहिजे.
दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही याच्यामध्ये ना तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील, तुम्ही काही फेस केलं असेल ते पण सांगू शकता सुखाच्या क्षणांमध्ये. दुःखाच्या ज्यामध्ये तुमचा काही स्ट्रगल स्टोरी असेल तर ती सांगू शकता. तर अशा पद्धतीने हे उत्तर जे आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं कवितेवरती 4 वेगवेगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे 4 कविता तर एक्झाममध्ये येणार आहेत. आता कुठल्या 4 येतील हे तुम्ही कसं डिसाईड करू शकता? तर बघा पी-वाय-क्यूज मध्ये म्हणजे याच्या आधीच्या पेपरमध्ये 2026 तुम्ही आता देताय ना, 25च्या पेपरमध्ये बघा कुठल्या कविता आल्यात, काय आलेल्या आहेत. त्या मोस्टली रिपीट नाही होणार. मग त्यातल्या कुठल्यातरी 2च फक्त रिपीट होतील कारण 4 कविता ऑलरेडी आल्या असतील आणि 6 कविता सिलेबसमध्ये आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने कुठल्याही ज्या कविता आहेत त्या पी-वाय-क्यूजच्या आधारेच तुम्ही डिसाईड करू शकता कुठल्या येतील त्या. त्यानंतर बघा खालील ओळींचा अर्थ लिहा. अगेन अर्थ लिहिताना काय करायचं आहे, भलेही तुम्ही अर्थ लिहिताना तुम्हाला समजलेला अर्थ लिहाल, पण ट्राय करायचं आहे की कवींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तो अर्थ लिहाल. दुसरी गोष्ट अशी की अर्थाचा अनर्थ प्लीज होऊ देऊ नका. तुम्ही थोडे इकडे-तिकडे शब्द केले तरी पण चालेल, पण मीनिंग नाही बदललं पाहिजे काय पण झालं तरी पण. सो मीनिंग प्लीज लक्षात घ्यायचं आहे. सो आता जेव्हा तुम्ही अभ्यास करणार ना या कवितांचा, तेव्हा ट्राय करा की तुम्ही डायजेस्ट असेल किंवा जे कुठलं रेफरन्स बुक असेल त्यामधून आधी अर्थ जाणून घ्याल आणि मग तुम्ही जे काही तुम्हाला सांगायचं आहे किंवा लिहायचं आहे अर्थ वगैरे तर तो ठरवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघायचं आहे आता खालीलपैकी कुठलीही एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. तुमच्याकडे ऑप्शन आहे. एक तर तुम्ही काव्य सौंदर्य जे आहे तर ते करू शकता किंवा तुम्ही रसग्रहण करू शकता. आता बघा कुठलं करणं इझी आहे? बघा सगळ्यात पहिली गोष्ट तर याच्यामध्ये ना काव्य सौंदर्य जेव्हा तुम्ही कराल किंवा रसग्रहण कराल तर आधी हे डिसाईड करा की तुम्हाला काय लिहिणं इझी पडतंय किंवा काय तुम्ही लिहू शकता साधारणतः 4 मार्कांसाठी म्हणजे एक 10 ते 12 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत तर एवढं मोठं तुम्ही काय लिहू शकता हे आधी डिसाईड करा. दुसरी गोष्ट या 2 कवितांपैकी होऊ शकते की तुम्हाला एखादी कविता नाहीच माहितीये. ठीक आहे असं होऊ शकतं ना की तुम्हाला नाही समजला तर ह्याचा अर्थच नाही समजला किंवा ह्या खालच्याचा अर्थ नाही समजला तर दोन्हीही प्रश्न नीट वाचा. मग त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण काव्य सौंदर्यामध्ये पण तुम्हाला भावसौंदर्य लिहायचं आहे. सो अर्थ कळल्याशिवाय तुम्ही ते नाही लिहू शकत. त्याच्यामुळे अर्थ जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि रसग्रहणमध्ये पण तुम्हाला अर्थ कळल्याशिवाय तुम्ही काय रसग्रहण करणार? त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही घरातूनच या 6 कवितांबद्दल काहीतरी वाचून जाल, अर्थ तरी माहिती असला पाहिजे आणि मग आयत्या मोमेंटला तुम्ही या दोघांपैकी एक काहीतरी निवडू शकता. पण जर तुम्ही आधीपासून अभ्यास केलेला आहे कुठल्यातरी एका ऑप्शनचा तर मग तोच कंटिन्यू ठेवा आणि या 6 कविता प्लीज वाचून जा. एक्झामला जाण्याआधी लईतले 2 तास लागतील. पण हा वर्थ इट आहे अभ्यास करणं कारण पूर्ण पद्य याच्यावरती आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरा विभाग. तिसऱ्या विभागामध्ये काय आहे की तुम्हाला साहित्य प्रकार कथाबद्दल इथे प्रश्न आहेत. तर या ठिकाणी ना तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे, उतारा दिलेला आहे. अगेन याचा पण काही अभ्यास करायची गरज नाहीये. जसं आपण उताऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह केले पठित अपठितवाले सेम त्याच पॅटर्न मध्ये आहे. तर आता व्हिडिओ पॉज करा. अगेन हा जो उतारा आहे तर तो वाचायचा आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला ना सगळ्यात जास्त वेळ यातच लागणार आहे की प्रत्येक वेळी उतारा वाचा आणि त्याच्यावरची आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा. त्यामुळे हे तुम्हाला नीट करायचं आहे. सो आता आय होप की तुम्ही उतारा वाचला असेल आणि इथे बघा एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. म्हणजे हे तर किती इझी आहे की तुम्हाला फक्त उतारा वाचून एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. याचा पण स्क्रीनशॉट काढायचा अजून वाचलं नसेल तर आणि वाचू शकता आरामात. नेक्स्ट आहे की कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेची 2 वैशिष्ट्ये लिहा. म्हणजे कथाकारासाठी पात्र नेमकं कसं आहे आणि काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे 2 मार्कांसाठी. सो अर्थात तुम्हाला वैशिष्ट्य पूर्ण एक्सप्लेन करायचे आहेत. एका मार्काचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा तुमच्याकडे ऑप्शन आहे की या ठिकाणी साहित्य प्रकार जे आहे कथा आहे तुमच्याकडे 2 शोध आणि गढी. तर याच्यावरती आधारित प्रश्न आहे शोध आणि गढीवरती. अगेन बघा शोध आणि गढी हे 2 आहेत तुमच्याकडे आणि तुम्हाला यापैकी 4 पैकी कुठले पण 2च प्रश्न सोडवायचे आहेत. तर तुम्ही एक जरी केलं म्हणजे फक्त शोध जरी केलं तरी पण चालणार आहे. कारण शोधवरचे 2 प्रश्न असणार आहेत, गढीवरचे 2 प्रश्न असणार आहेत. सो वेळ वाया घालवू नका. दोघांपैकी एक काहीतरी पटकन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यावरती स्वाध्यायामधले जे काही प्रश्न आहेत तर ते सगळे त्याची उत्तरं पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त बघून ठेवा. एक्झाम मध्ये तुम्हाला स्वतःच्या मनानेच उत्तरं लिहायची असणार आहेत. तुम्हाला काही पॅसेज बिसेज नाही मिळणार आहे. सो दोघांपैकी काही पण एक डिसाईड करा आणि ते करून ठेवा. इतकं लक्षात ठेवा की 6 मार्कांसाठी 2 कृती आहेत म्हणजे 3 मार्कांसाठी 1 कृती असणार आहे. म्हणजे उत्तर साधारणतः मिनिमम एक 10 ओळींचं तरी असलंच पाहिजे आणि उत्तरामध्ये प्रस्तावना असली पाहिजे. मध्ये जो आहे तर तो प्रश्नांचं उत्तर असलं पाहिजे. शेवटी निष्कर्ष असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत. तर दोघांपैकी एकच सिलेक्ट करा आणि तेच फक्त बरोबर लिहा. त्यानंतर बघा उपयोजित लेखन आहे. उपयोजित मराठीमध्ये तुम्हाला 14 मार्कांसाठी प्रश्न आहेत. याच्यामध्ये मुलाखत, अहवाल, वृत्तलेखन सगळ्याच वरती प्रश्न विचारले जातात. तर बघा मुलाखत, माहितीपत्र, अहवाल आणि वृत्तलेख या चौघांवरती पण तुम्हाला इथे 4 प्रश्न बघायला मिळतील. त्यातलं कुठलं पण 2 सोडवायचे असतात आणि मोस्टली चौघांवरती प्रश्न असतातच.
सो अभ्यास करतानाच तुम्हाला यातलं जे काही 2 इझी वाटतील त्याचाच अभ्यास करून जा. जास्त वेळ नाही आपल्याकडे की आता आपण सगळा ए टू झेड अभ्यास करू. दुसरी गोष्ट म्हणजे 2 मार्कांसाठी प्रत्येक प्रश्न असल्यामुळे जास्त मोठं पण नाही लिहायचंय आपल्याला. एक साधारणतः 5 ते 6 ओळींचं उत्तर असेल इतपतच उत्तर तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. सो हे तर काय करायला इझी आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हां. सो खाली ना तुम्हाला अगेन 2 कृती सोडवायच्या आहेत. मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे सांगायचं आहे किंवा खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाचं स्वरूप लिहायचं आहे किंवा अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत किंवा वृत्तलेखनाचं अगेन हेच. या चौघांपैकी तुम्ही जे काही 2 कराल ना, ते इतके परफेक्ट करा, की तुम्हाला या दोन्ही प्रश्नांपैकी तेच सोडवता आलं पाहिजे. जर तुम्ही माहिती केलंय, तर मग तुम्ही दोघांमधला हा जो प्रश्न आहे, तर तो सोडवणार आहात. जर तुम्ही मुलाखत केलंय, तर तुम्ही दोघांमधले हे 2 प्रश्न सोडवणार आहात. सो त्या पद्धतीने तुम्हाला 2 काहीतरी करून जायचं आहे. बघा किती ईझी आहे. जास्त सगळा अभ्यास करायच्या भानगडीत नाही पडायचं आहे. जेवढा मिनिमम तुम्ही कराल, तेवढं तुम्ही करणार आहात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मुद्दे तर दिलेले आहेत तुम्हाला. तुम्हाला फक्त ते प्रॉपरली फ्रेम करून त्याचा आन्सर लिहायचा आहे. आता बघा सगळ्यात एक सांगायचं राहिलं, की हे जे आहे याच्यामधला प्रत्येक प्रश्न 5 मार्कांसाठी आहे. त्याच्यामुळे उत्तर साधारणतः 1 ते 1.5 पान इतकं मोठं असलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला 5 मार्क नाही मिळणार. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याकडे आहे व्याकरण आणि लेखन. व्याकरणामध्ये बघा अतिशय सोपे प्रश्न आहेत. इथे जे तुम्हाला दिलेलं आहे व्याकरणामधलं त्यातलंच एक्झाममध्ये विचारलं जातं आणि लेखन म्हणजे निबंध लेखन पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. 10 मार्कांसाठी बघा व्याकरण आहे. तुम्हाला ना प्रश्नार्थी वाक्य निवडायचं आहे याचं. 4 ऑप्शनपैकी एक निवडायचं आहे. केवढं ईझी आहे. तुम्हाला फक्त बेसिक मराठी माहिती असेल तरी पण तुम्ही करू शकता. या ठिकाणी वाक्याचा प्रकार बदलायचा आहे. विधानार्थी करायचा आहे उद्गारार्थी वाक्याला. त्यानंतर तुम्हाला समास ओळखायचा आहे. समासावरती मी एक खूप डिटेल व्हिडिओ अपलोड केलाय. सगळे समास त्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे प्लीज तो व्हिडिओ बघा. तुम्हाला अतिशय फायदा होईल. इव्हन मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगितलेत, की द्विगु असेल तर संख्यासाठी आपण द्विगु वापरतो. बहुव्रीही असेल तर एक निळा आहे कंठ ज्याचा असा तो असा जर मोठा विग्रह असेल तर आपण बहुव्रीही समास वापरतो. बाकी मी तुम्हाला बरचसं काही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आताच बघा मी तुम्हाला म्हटलंय की जर संख्या असेल त्या समासामध्ये तर आपण द्विगु वापरतो. मग तुम्हाला कळलं असेल आता याच्यामध्ये कुठला समास आहे तर ते. त्याच्यानंतर बघा प्रयोगावरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो पण चेकआउट करू शकता. वरती तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे आणि खाली तुम्हाला प्रयोग शोधून म्हणजे तो प्रयोग असणारं वाक्य लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे. अतिशय सोपे-सोपे प्रश्न आहेत. काही डिफिकल्ट नाहीये याच्यामध्ये. वाक्प्रचाराचा फक्त अर्थ निवडायचा आहे आणि मग वाक्यात उपयोग वगैरे करायचा आहे. त्यानंतर हे तुम्हाला एकेका मार्काचे प्रश्न आहेत. अतिशय ईझी आणि पटापट सोडवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट विचारलं जातं निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये बघा तुम्हाला ना कुठल्यातरी एका विषयावरती निबंध लेखन करायचं आहे. मी व्याकरण आणि निबंधावरती ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत PYQs त्याच्यामुळे ते बघून तुम्ही नक्कीच हे कंटिन्यू करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा आता या ठिकाणी काय आहे निबंधामध्ये उत्साहाचा झरा माझी आई किंवा माझा आवडता ऋतू. आता माझा आवडता ऋतू तुम्ही लहानपणापासून लिहिताय म्हणजे याच्यामध्ये काही विचार करावा लागेल का? कुठलातरी एक ऋतू घ्यायचा आणि लिहून टाकायचं. फक्त इतकंच की 10 मार्कांचा आहे. त्याच्यामुळे साधारणतः 1.5 पानाच्या वर तुमचा निबंध असला पाहिजे. किंवा मी रस्ता बोलतोय हे पण तुम्ही लहानपणी 10वी ला केलं असेल. आता नवीन काही करायची गरज आहे का त्याच्यामध्ये? अजिबात नाही. फक्त थोडंसं तुम्हाला आता तुम्ही आसपासचे प्रश्न ह्याच्यामध्ये मांडू शकता किंवा 10वी थोडंसं तुम्ही असं वरच्यावर लिहिलं असेल तर थोडंसं डीपमध्ये जाऊन लिहा किंवा शाळा बंद पडल्या तर आता ह्याच्यावरती तर तुम्हाला पहिल्यापासून काही अभ्यास करून याची गरज आहे का? तुम्ही आरामात स्वतःच्या मनाने काही पण इथे लिहू शकता त्या मुद्द्याला धरून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने खूप इझी प्रश्न विचारले जातात आणि हा PYQ असल्यामुळे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असल्यामुळे तुम्हाला कळतंय की नक्की डिफिकल्टी लेव्हल आहे का काही? अजिबात नाहीये. फक्त काही तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहेत. साहित्य प्रकारामधलं काही वाचणं असेल किंवा उपयोजित मराठीमधलं वाचन असेल आणि कविता इतकंच तुम्हाला वाचन करायचं आहे, जे की 1 ते 1.5 दिवसामध्ये तुमचा अभ्यास होणार आहे मराठीचा, तो पण अतिशय पक्का असा. निबंधावरचे व्हिडिओज मी अपलोड केले आहेत. रेफरन्ससाठी बघू शकता. व्याकरणावरचे व्हिडिओज पण रेफरन्ससाठी बघू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर मी नवीन व्हिडिओज अपलोड करायला पण तयार आहे. सो त्यानुसार तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो बेस्ट ऑफ लक. अजिबात टेन्शन घेऊ नका. मराठी अतिशय ईझी आहे. आपली भाषा आहे आरती. त्याच्यामध्ये काय टेन्शन घ्यायचं. बेस्ट ऑफ लक अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.